डोळ्यांनी बघा आणि पूर्ण सन दिसतोय आणि त्याच्या खालच्या साईडला सोलर स्पॉट ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतोय. अगदी छोटा आहे सारखा रेड आहे तो सन आहे आणि त्याच्या खालच्या साईडला एक ब्लॅक टिळा सारखं दिसतोय एकदम ब्लॅक कलरचे तो सन स्पॉट सोलर स्पॉट. एकाच डोळ्याने बघ म्हणजे दिसत. नमस्कार, मी कौशिक जोगदे फ्रॉम स्पेस ओडीसी प्लॅनेटोरियम अहिल्यानगर. तर आमचं हे आपण जे म्हणतो टुरिस्ट स्पॉट आहे, पण ऍस्ट्रॉनॉमी आणि एज्युकेशन रिलेटेड टुरिस्ट स्पॉट आहे. म्हणजे आपल्या ज्या स्कूल कॉलेज ट्रिप्स आपण काढतो त्याच्यासाठी एज्युकेशन ट्रिप हे मॅन्डेटरी केलेलं आहे आजकाल. त्याच्यासाठी तुम्ही नगरला या प्लॅनेटोरियमला येऊ शकता. तिथं बघण्यासाठी काय आहे तर प्लॅनेटोरियम आहे. प्लॅनेटोरियम म्हणजे थोडक्यात काय, तर आपण थिएटरला कसं मूवी बघतो तसं प्लॅनेटोरियमला स्पेस रिलेटेड किंवा सायन्स रिलेटेड शो असतात. चेअर्स असं 180 डिग्री जातात आणि असा हाफ डोम असतो. डोमवर तिथे शो तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर टेलिस्कोप्स आहेत. आमच्याकडे 5 प्रकारचे टेलिस्कोप आहेत. त्याने नाईट स्काय ऑब्झर्वेशन पण करू शकतो आपण आणि दिवसात सूर्याचं पण ऑब्झर्वेशन करू शकतो. नाईट स्काय ऑब्झर्वेशन मध्ये प्लॅनेट्स बघू शकतो, जसं सॅटर्न आहे, शनीची कडा बघू शकतो, ज्युपिटरचे मून्स बघू शकतो, गॅलेक्सीज बघू शकतो. तर हे सगळं तुम्ही इथं बघू शकता. आणि आमच्याकडे मॉडेल्स पण आहेत, वुडन मॉडेल बनवलेले आहेत. चंद्रयान मंगळयानचे स्केल मॉडेल आहेत मोठे मोठे, त्याची पण तुम्हाला तिथं माहिती आहे. आमचा ऍड्रेस आहे नगर संभाजीनगर रोड, धनगरवाडी, अहिल्यानगर. आपण खर तर जागतिक विज्ञान दिनानिमित्तानं जे जुन्नर तालुक्यात आपल्या JMRT मध्ये विज्ञान प्रदर्शन अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी भरवलं जातं आणि हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी या ठिकाणी हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी येत असतात. आज आपण पाहतो की ऍस्ट्रॉनॉमी कॅम्प या ठिकाणी अहिल्यानगरचे या सरांनी जी माहिती दिली. सर, ऍस्ट्रॉनॉमी मध्ये ज्यांना ज्यांना आवड असेल त्यांनी नक्कीच अहिल्यानगरला जाऊन, आता सरांनी जसा उल्लेख केला की शनीची कडा असेल, ज्युपिटरचे मून्स असतील किंवा हे सगळं आपल्याला ऍस्ट्रॉनॉमीचं पाहण्यासाठी नक्कीच अहिल्यानगरला त्यांनी जो ऍड्रेस दिला तिथं जावं. ज्यांना हे विज्ञानाची आवड आहे नक्कीच आपण आपल्या मुलांना, खरं तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अशा ठिकाणी भेटी दिल्याच पाहिजे. विज्ञान दिनानिमित्तानं शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात हे विज्ञान प्रदर्शन जे भरवलं जातं, खरं तर आज विज्ञानाचं युग आहे. नक्कीच सगळ्या पालकांनी असेल, आपल्या जुन्नर तालुक्यातील परिसरातील सगळ्या नागरिकांनी असेल, अशा प्रदर्शनाचा खरं तर लाभ घेतला पाहिजे. आम्ही पण आमच्या खरं तर मुलासह या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन पाहायला आलो. आपण पण सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद.